नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझं नाव रुपाली पंकज साळुंखे आहे. मी तुमचं केमिस्ट्री या विषयातील एक छोटासा टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर द्रव्याची संकल्पना, मापन आणि रासायनिक वर्गीकरण म्हणजे काय? तर कन्सेप्ट ऑफ मॅटर, मेजरमेंट आणि केमिकल रिएक्शन या चॅप्टरचा आपण आज अभ्यास करणार आहोत. म्हणजे या चॅप्टरमधीलच एक छोटासा टॉपिक आपण आज कव्हर करणार आहोत. तर स्थायूंचे गुणधर्म आणि द्रवाचे गुणधर्म आपण आजच्या टॉपिकमध्ये कव्हर करूया. तर स्थायू आणि द्रव म्हणजे काय? तर द्रव्याच्या अवस्था. द्रव्य म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर द्रव्य म्हणजे मॅटर, पदार्थ. तर केमिस्ट्रीमध्ये कोणताही पदार्थ जर आपल्याला दाखवायचा असेल किंवा संबोधन करायचं असेल एखाद्या पदार्थाचं, तर आपण त्याला द्रव्य या शब्दाने म्हणत असतो. तर त्यातील आपण स्थायूंचे गुणधर्म बघणार आहोत. तर स्थायूंचा पहिला गुणधर्म काय आहे? तर आकार, आकारमान. तर स्थायूंचा जो आकार आणि आकारमान असतं ते निश्चित असतं. म्हणजेच काय? तर स्थायूंना निश्चित आकार आणि आकारमान असतं. तुम्ही ते बघू शकता. हे बघा, आकार पण आहे, आकारमान पण आहे आणि शिवाय सेम व्हॉल्यूम, सेम शेप असं इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे. यानंतर आपण पुढील गुणधर्म बघणार आहोत स्थायूंचा, तो म्हणजे संपीड्यता, कॉम्प्रेसिबिलिटी. तर कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय? तर आपण त्याला किती कॉम्प्रेस करू शकतो, किती संपीडित करू शकतो स्थायूंना ते. तर इथे तुम्ही डायग्राम बघू शकता. डायग्राम नाही सॉरी पिक्चर बघू शकता. तर इथे आपण एक सिरिंज घेतली आहे आणि चॉक पावडर घेतलेली आहे. म्हणजेच काय आपण एक इथे स्थायू ही अवस्था घेतलेली आहे आणि पिस्टनने आपण त्याला वरून प्रेशर दिल्यानंतर आपण त्याला संपीडित करू शकत नाही. म्हणजे ती पावडर आपण पुढे सरकवू शकत नाही. थोडक्यात काय? तर त्याला संपीडित करणं कठीण असतं स्थायूंना. स्थायूंच्या 2 कणांमधील अंतर हे कमी असतं. त्यांच्यातील अंतर कमी असल्यामुळे त्यांना संपीडित करणं म्हणजे त्यांना बाह्य बल देऊन त्यांचा आकार किंवा आकारमान बदलणं कठीण असतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो, की स्थायूंची संपीड्यता ही नगण्य असते, निग्लिजिबल असते. यानंतर पुढील स्थायूंचा गुणधर्म आहे दृढता, रिजिडिटी. तर स्थायू पदार्थांच्या कणांमधील अंतर, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे अत्यंत कमी असतं आणि त्यामुळे त्यांच्यात आकर्षण बल जास्त असतो. आकर्षण बल म्हणजे काय? तर इंटरमॉलिक्युलर फोर्स तो जास्त असतो आणि त्यामुळे स्थायू हे द्रव किंवा वायूंपेक्षा जास्त दृढ असतात. बघा तुम्ही इथे बघू शकतात. हा स्थायू पदार्थ जर आपण घेतला, तर याच्यात जे मॉलिक्युल्स आहेत, कण ते अगदी दाटीवाटीने एकमेकांच्या जवळ स्थित आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्यातलं अंतर कमी आहे आणि मॉलिक्युलर फोर्स जो आहे, इंटर मॉलिक्युलर फोर्स, ज्याला आपण आंतररेणुवीय बल म्हणत असतो, त्याचे ते आकर्षण बल हे खूप जास्त आहे. त्यामुळे ते दृढता दाखवत असतात स्थायू. यानंतर यापुढील गुणधर्म आहे स्थायूंचा काठिन्यता. तर स्थायूंमध्ये जो हार्डनेस असतो तो जास्त असतो. स्थायूंची काठिन्यता आपण मोहज स्केल या मापनपट्टीने दाखवत असतो. हे बघा इथे एक मोहज स्केल दाखवली तुम्हाला आणि वेगवेगळे स्थायू पदार्थांचं इथे काय म्हणू शकतो आपण हार्डनेस मोजून त्यांना इथे मांडण्यात आलेलं आहे, मोअर स्केल. या एका पद्धतीने आपण काठिण्यता दाखवत असतो किंवा एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतोय, यावरही त्या स्थायू पदार्थाची काठिन्यता डिपेंड असते किंवा तो निदर्शक काठिण्यपणा दाखवत असतो. यानंतर यापुढचा स्थायूंचा गुणधर्म आहे स्थितिस्थापकता म्हणजे इलॅस्टिसिटी. तर इलॅस्टिसिटी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर काही स्थायू पदार्थांना आपण बाह्यबल दिला, तर त्यांचा आकार चेंज होतो. आकार चेंज होतो जोपर्यंत आपण बल देत आहोत तोपर्यंत. पण आपण जर हा बल काढून घेतला, तर मात्र ते त्यांच्या मूळ स्थितीत परत येतात. आपण बल काढून घेतल्याबरोबर ते रिलीज होतात आणि त्यांच्या मूळ स्थितीत परत येतात. तर या गुणधर्माला आपण म्हणत असतो स्थितिस्थापकता म्हणजे इलॅस्टिसिटी. उदाहरणार्थ स्पंज, रबर स्प्रिंग. इथे तुम्ही बघू शकतात बघा आपण इथे रबराला बाह्य बल देऊन स्ट्रेच केलेलं आहे. त्याचा आपण आकार चेंज केला आहे आणि आपण जसं ते बाह्य बल रिलीज करणार, तो पुन्हा त्याच्या मूळ स्थितीत परत जातोय. किंवा इथे स्प्रिंग बघू शकता तुम्ही. त्या स्प्रिंगला आपण एक वजन दिलंय आणि त्या वजनाने आपण त्याचा आकार चेंज केलाय. बाह्य बल देऊन त्या स्प्रिंगचा आपण आकार चेंज केलाय. आपण जर तो रिलीज केला तर त्याच्यात मूळ स्थितीत तो परत येणार आहे. तर या गुणधर्माला काय म्हणत असतात स्थायूंच्या? इलॅस्टिसिटी, स्थितिस्थापकता. यानंतरचा स्थायूचा गुणधर्म आहे आकार्यता, प्लास्टिसिटी. तर इथेही आपण त्यांच्यावरती बाह्यबल देणार आहोत आणि त्यांचा आकार चेंज होणार आहे. पण जसा आपण तो बाह्यबल काढून घेऊ, तसा तो त्याचा मूळ स्थितीत परत जाणार नाही, तो स्थायू. तर हे बल आपण काढून घेतले, तर तो मूळ स्थितीत जाणार नाही. उदाहरणार्थ काच, प्लास्टिक, लोखंड इथे तुम्ही बघू शकतात. काचेवरती जर आपण बाह्यबल दिलं, तर काचेचा ग्लास इथे फुटून पडलाय आणि प्लास्टिकची बॉटल बघू शकतात किंवा केन बघू शकतात. यानंतर आपण यावरचा जर बल काढून घेतला, तरीही हा काच पुन्हा जुळणार नाही. प्लास्टिकची बॉटल ॲज इट इज होणार नाही किंवा केनही. म्हणजेच काय त्याचा बाह्य बल आपण काढून घेतल्यानंतर ते त्याच्या मूळ स्थितीत परत न येण्याचा जो गुणधर्म आहे त्याला आपण म्हणत असतो प्लास्टिसिटी किंवा आकार्यता. हा स्थायूंचा पुढील गुणधर्म आहे. यानंतर बघणार आहोत आपण गतीज ऊर्जा. तर गतीज ऊर्जा म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. तर आपण आताच बघितलं विद्यार्थी मित्रांनो, स्थायूंमध्ये जे स्थायू असतात त्यांच्यातील जे कणांमधील अंतर असतं ते कमी असतं. तर अंतर कमी असेल तर त्याची गतीज ऊर्जा कमी असेल आणि त्या परिणामी आपण काय म्हणू शकतो की सॉलिडची गतीज ऊर्जा कमी आहे. पण ॲज कंपेअर टू लिक्विड आणि गॅस जर आपण इथे बघायला घेतलं, तर हे बघा ह्या ज्या लाईन्स दाखवण्याचा प्रयत्न केलाय,
त्याला आपण पार्टिकल्स म्हणू शकतो. या पार्टिकल्स मधील अंतर हे खूप कमी आहे सॉलिडमध्ये, पण लिक्विडमध्ये ते आहे बऱ्यापैकी आणि गॅसेसमध्ये ते खूप जास्त आहे. तर जितकं अंतर कमी असेल तितकी गतिज ऊर्जा कमी असेल. जितकं अंतर मीडियम इथे, तर इथे गतिज ऊर्जा मीडियम आहे आणि गॅसेसमध्ये ती खूप जास्त असेल, म्हणजे गतिज ऊर्जा जास्त असेल. म्हणजेच काय, थोडक्यात आपण या बाणाद्वारे जर जर दर्शवण्याचा प्रयत्न केला, तर डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स ऑफ मॅटर वाढवत गेलं, तर गतिज ऊर्जा पण परिणामाने वाढत जाणार आहे कंपॅरेटिव्हली. ठीक आहे. घनता, डेन्सिटी. तर स्थायूंचे कण, आता हे पुन्हा-पुन्हा तुम्हाला ऐकायला येणार आहे, की स्थायूंचे कण हे एकमेकांना घट्ट बांधलेले असतात. त्यामुळे त्यांचे वस्तुमान जास्त असते. कोणाशी कंपेअर केलं तर लिक्विड किंवा गॅसेसपेक्षा, म्हणजे द्रव किंवा वायूंपेक्षा त्यांचं वस्तुमान जास्त असतं. परिणामी त्यांची घनता देखील जास्त असते. तुम्ही इथे बघू शकता, हा स्थायू आहे. त्यांच्यात जे मॉलिक्युल्स आहेत ते जवळ स्थित आहेत. त्यामुळे त्याचं वस्तुमान जास्त आहे आणि त्यामुळे त्याची घनता पण जास्त आहे. लिक्विडची थोडी कमी आहे आणि गॅसेसची तर अगदीच कमी आहे. तर हे आपण सर्व बघितले आतापर्यंत स्थायूंचे गुणधर्म. यानंतर आपण पुढचा टॉपिक कव्हर करणार आहोत, तो म्हणजे द्रवाचे गुणधर्म, ज्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड म्हणू शकतो. तर द्रवाच्या 2 कणांमधील अंतर हे स्थायूतील 2 कणांतील अंतरापेक्षा कसं असणार आहे? जास्त असणार आहे. त्यामुळे द्रवाच्या 2 कणांमध्ये असणारं आकर्षण बल हे स्थायूंच्या मानाने कमी असणार आहे. इथे तुम्ही बघू शकतात. इथे जर आपण लिक्विड घेतलं तर हे मॉलिक्युल्स तुम्ही बघू शकता, स्थायूंपेक्षा हे जरा दूर-दूर स्थित आहेत. स्थायूंमध्ये ते अगदी दाटीवाटीने स्थित होते. तर वायूंचे कोणकोणते गुणधर्म आपण बघणार आहोत, तर प्रवाहिता, विश्वंदीपणा, पृष्ठताण, केशाकर्षण क्रिया आणि दाब. हे आपण वन बाय वन आपण बघणार आहोत. तर पहिला गुणधर्म पाहूया, प्रवाहिता म्हणजे फ्लुइडिटी. तर द्रवाला कुठलाही निश्चित आकार नसतो. ते ज्या पदार्थ आपण ओततो त्याचा जो आकार ग्रहण करत असतात, ते आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. आणि जर आपण त्याला एखाद्या सपाट पृष्ठभागावर ओतले, तर ते विशिष्ट दिशेने प्रवाहित होतील. त्याच्या या गुणधर्माला आपण काय म्हणत असतो, तर फ्लुइडिटी, प्रवाहिता. तर कोणतेही लिक्विड पदार्थ तुम्ही घेऊ शकतात. पाणी, दूध, शाई, रक्तरस हे सर्व आपल्याला प्रवाहिता गुणधर्म दाखवणार आहेत. कमी अधिक प्रमाणाने दाखवणार आहेत, पण हे सर्व लिक्विड आहेत म्हणून यांच्यात प्रवाहिता गुणधर्म आपल्याला आढळणार आहे. स्थायूंमध्ये आपल्याला गुणधर्म दिसून येणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, पाणी दिलेलं आहे आणि त्याचा प्रवाहिता गुणधर्म दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर पुढील गुणधर्म आहे विसंधीपणा, व्हिस्कॉसिटी. तर कुठलाही द्रव हा त्याच्या विसंधीपणानुसार प्रवाहित होत असतो. जसं आपण आता इथे उदाहरणाद्वारे समजून घेऊया. तर बघा, इथे आहे पाणी आणि इथे आहे मध. तर यांच्यात मधाला व्हिस्कॉसिटी जास्त असते. व्हिस्कॉसिटी जास्त असण्याचं कारण काय ते पण आपण बघूया आता. तर व्हिस्कॉसिटी जास्त असण्याचं कारण यांच्यातलं जे इंटरमॉलिक्युलर कण असतात, जे इंटरमॉलिक्युल्स असतात किंवा जे कण असतात, त्यांच्यातील आकर्षण बल हे प्रचंड असतं. त्यांच्यातील बल जास्त असल्यामुळे काय होणार आहे, यांचा व्हिस्कॉसिटी जास्त असणार आहे, विसंधीपणा जास्त असणार आहे. पण मग त्यांची वाहण्याची जी कॅपॅसिटी ती कमी असणार आहे ॲज कंपेअर टू वॉटर. तर बघा, पाण्यात असणारे जे कण आहेत, त्यांच्यातील अंतर्गत आकर्षण बल हे मधात असणाऱ्या अंतर्गत बलापेक्षा कमी असणार आहे. किंवा उलट घेतलं आपण, तर मधात असणाऱ्या असणाऱ्या कणांमधील अंतर्गत बल हे पाण्यात असणाऱ्या कणांपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे काय होईल, पाण्यातील कण हे अधिक मुक्त असतील आणि सुलभतेने हालचाल करू शकतील, म्हणजे त्यांची फ्लुइडिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. बघा, आपण इथे 2 टेस्ट ट्यूब घेतल्या आहेत. दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये आपण सारख्या प्रमाणात मध आणि पाणी घेतलंय. तर मध विस्कोस असल्यामुळे त्याची प्रवाहिता कमी असणार आहे. बघा, ते पडायला वेळ लागतोय. पण इथे प्रवाहिता पाण्याची जास्त असेल, त्याच्यामुळे तो लगेचच वाहून जाणार, लगेच प्रवाहित होऊन जाणार. का? कारण त्याची विस्कॉसिटी कमी आहे. मग आपण या पॉइंटला असंही म्हणू शकतो, की ज्याची विस्कॉसिटी जास्त त्याचा प्रवाहिता गुणधर्म कमी असेल आणि ज्याची विस्कॉसिटी कमी असेल त्याचा प्रवाहिता गुणधर्म जास्त असेल. तर प्रवाहिता हा गुणधर्म का जास्त असतो? तर द्रवाच्या अणूंमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की त्यांच्यात जे आकर्षण बल जास्त असतं, तर ते आकर्षण बल जे असतं ते हायड्रोजन बंध किंवा व्हॅन डर वाल बंध यामुळे असतं. तर म्हणजेच काय, व्हॅन डर वाल बंध किंवा हायड्रोजन बंध जास्त असतील, तर तो जास्त विस्कस असेल, त्यांच्यातलं आकर्षण बल जास्त असेल आणि परिणामी त्याची फ्लुइडिटी कमी असेल. मधात ती जास्त असते म्हणून पदाची फ्लुइडिटी कमी असेल. हे फोर्सेस आपल्याला ॲज कंपेअर टू मध पाण्यामध्ये कमी दिसून येतात, त्यामुळे पाण्याची प्रवाहिता ही जास्त असेल. पुढील द्रवाचा गुणधर्म आपण नाही, सॉरी, तोच द्रवाचा गुणधर्म आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आपण याला चेंज करू शकतो का? तर हो. द्रवाला जर आपण उष्णता दिली, तर त्याचं जो व्हिस्कस पदार्थ असेल त्याची व्हिस्कॉसिटी कमी होईल आणि तो प्रवाहित होईल. बघा, इथे तुम्ही बघू शकतात, हाय व्हिस्कॉसिटी का? कारण इथे लो टेम्परेचर आहे. त्याच्यामुळे तो प्रवाहित होत आहे का? नाही. पण जर आपण त्याच पदार्थाला हाय टेम्परेचर दिलं, तर त्याची व्हिस्कॉसिटी लो होईल आणि त्याची प्रवाहिता वाढत जाणार आहे. तर विसंधीपणाचे एकक हे डायन्स, सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये आपण दर्शवत असतो. याला आपण 1 पॉइज असे म्हणत असतो आणि 1 पॉइज आपण 0.1 किलोग्राम पर मीटर पर सेकंद, यालाच 1 ग्रॅम पर सेंटीमीटर पर सेकंदमध्ये सुद्धा आपण दर्शवत असतो. यानंतर द्रवाचा पुढील गुणधर्म आहे पृष्ठताण, सरफेस टेन्शन. तर हे आपण
पिक्चरद्वारे समजून घेऊया. बघा इथे पिक्चर दाखवलंय आणि इथे हे पाणी घेतलंय आपण. पाणीमध्ये हे जे मॉलिक्युल्स आहेत ते सगळं जवळ-जवळ येऊन त्याला गोलाकार मिळत आलेला आहे आणि हा पृष्ठभाग जो आहे पृष्ठभागावरचा ताण जो आहे तो आपण या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. त्याला आपण सरफेस टेन्शन म्हणत असतो. हा जो हिरवा कलर दिसत आहे आपल्याला तो आहे पृष्ठताण किंवा जो पृष्ठभाग आहे आणि त्याच्यावरचा ताण आपण डिस्कस करणार आहे. तर द्रवातील पृष्ठभागावर एक विशिष्ट ताण असतो आणि हा ताण कशामुळे असतो? तर द्रवाच्या रेणूंमध्ये असणाऱ्या आकर्षण बलामुळे. ह्या आकर्षण बलाला काय म्हणतात? तर कोहेजन म्हणतात. हे विसरायचं नाही. कोहेजन म्हणजे काय? तर हे जे सगळे मॉलिक्युल्स आहेत पाण्यातले ते एकमेकांना ओढत आहेत एकमेकांजवळ आणि तो जो आकर्षण बल आहे एकमेकांना म्हणजे एकमेकांना एकमेकांकडे ओढून घेण्याचं जे बल आहे त्याला आपण कोहेजन म्हणत असतो. कोहेजन हे द्रवातील रेणूंमध्ये असणाऱ्या हायड्रोजन बंध किंवा व्हॅन डर वाल बलामुळे निर्माण होत असतं, जे आपण सेम विस्कोसिटी मध्ये बघितलं होतं. तर ज्या द्रव पदार्थात हायड्रोजन बंधासारखे शक्तिशाली बंध असतात, त्या द्रव पदार्थांच्या रेणूंमध्ये जास्तीत जास्त कोहेजन आपल्याला बघायला मिळेल. आणि हायड्रोजन बंध जसे-जसे वाढत जातील, तसं-तसं आपल्याला कोहेजन बल हे वाढताना दिसून येणार आहे. आता आपण इथे एक्झाम्पल म्हणून पाणी घेतोय. तर अधिक कोहेजन बलामुळे काय होत असतं, पाण्याचे रेणू हे एकमेकांकडे आकर्षिले जातात. ते एकमेकांकडे ओढण्याचा प्रयत्न करतील सगळे आणि गोलाकार बनतात. त्यामुळे पाण्याचा पृष्ठताण वाढतो. हा ताण जो आहे तो द्रवाच्या पृष्ठभागावर जास्त असतो. हे असण्याचं कारण काय आहे? तर द्रवाच्या पृष्ठभागावर तुम्हाला दिसत असेल वरच्या भागात दुसरे कोणतेच रेणू नाहीये. शिवाय त्याला जे खालील रेणू आहेत तेही ओढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इथे एक आपल्याला ताण जाणवतो पृष्ठभागावर. त्याला आपण पृष्ठताण म्हणत असतो म्हणजेच सरफेस टेन्शन म्हणत असतो. या आकुंचनामुळे काय होत असतं, इथे थोडं आकुंचन दिसून येईल आपल्याला. त्यामुळे काय होत असतो, पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कमी होत असते. बघा या कडांना तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला समजेल, की पृष्ठताणामुळे यांचं क्षेत्रफळ कमी होतंय. का? कारण इथे प्रचंड आकुंचन बल स्थित आहे हायड्रोजन बंधामुळे किंवा व्हॅन डर वाल बंधामुळे. शिवाय त्याला वरून दुसरे कोणते रेणू ओढू नाही शकत आहे नसल्यामुळे. त्यामुळे इथे जो ताण तयार झालेला आहे, तो पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कमी करतोय. याबरोबर तेच इथे दिलेलं आहे, पृष्ठभागातील खालील रेणू पण त्याला ओढण्याचा प्रयत्न करतायत. आणि ह्या ताणामुळे काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एखादी पातळ सुई किंवा त्या आकाराची एखादी वस्तू पाण्यावर, हलकी वस्तू पाण्यावर तरंगणार आहे. हे बघा इथे जर आपण आता ही पिन घेतली, या बीकरमध्ये पाणी घेतलंय. ही जी पिन आहे ती तरंगते. ती का तरंगते? कारण हे जे मॉलिक्युल्स आहेत, पाण्याचे मॉलिक्युल्स, ते पृष्ठभागावर जास्तीत जास्त एकमेकांकडे कोहेजन बलामुळे ओढले जात आहेत. शिवाय त्यांना खालील मॉलिक्युल्स पण ओढतायत आणि हायड्रोजन बंध आणि व्हॅन डर वाल बलामुळे हे मॉलिक्युल्स एक तिथे किंचितसा टेन्शन तयार करतायत, सरफेस टेन्शन तयार करतायत. त्यामुळे ही सुई सहजासहजी खाली जाणार नाही. पाण्यावर असणाऱ्या ह्याच पृष्ठताणामुळे डास किंवा इतर कीटकाची अंडी पाण्यावर तरंगत असतात. हे बघा इथे तुम्हाला डास दिसतोय. तो पाण्यावर चालत जातोय. तो पाण्यावर चालून जाण्याचं कारण काय? तर सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमुळे तो त्याच्यात बुडून जात नाहीये. तो सिंक होऊ शकत नाहीये. शिवाय इथे आपण पाणी घेतलेलं आहे, ते पण तरंगण्याचं कारण काय? तर सरफेस टेन्शन. द्रवाचा पृष्ठताण तापमान वाढवल्यास मात्र कमी होत असतो. तसंच आपण जर साबण आणि अपमार्जके पाण्यात टाकली, तरी सुद्धा द्रवाचा पृष्ठताण कमी होणार आहे. बघा आपण इथे या पाण्यामध्ये आपण अपमार्जक किंवा साबण टाकलेलं डिटर्जंट टाकलेलं किंवा आपण जर सोप टाकला, तर काय होणार आहे बघा, हे सरफेस टेन्शन ब्रेक व्हायला लागलं ठीक आहे? पृष्ठताणामुळेच द्रवाच्या थेंबाचा आकार कोणताही बाह्यबल न लावता गोलाकार असतो. इथे तुम्ही गोलाकार आकार बघू शकतात. सरफेस टेन्शनमुळे हा गोलाकार आकार पाण्याला मिळत असतो. पाण्याच्या थेंबांना मिळत असतो. पृष्ठताणाचे सूत्र काय तर T इज इक्वल टू F अपॉन L. इथे T म्हणजे काय तर द्रवाचा पृष्ठताण. F म्हणजे काय तर प्रति युनिट लांबीवर लावलेले आपण बल आणि L म्हणजे ज्या लांबीवर आपण ते बल लावलंय ते. सो T इज इक्वल टू F अपॉन L. पृष्ठताणाचे SI एकक हे न्यूटन पर मीटर असते. CGS एकक हे डाइन पर सेंटीमीटर असते. परत एकदा तुम्हाला सरफेस टेन्शन दाखवण्यात आलं. गोलाकार आकार बघू शकता तुम्ही. ओके. यानंतर पृष्ठताणाची आपण काही उदाहरणे बघणार आहोत. तर पहिलं उदाहरण आहे साबण आणि अपमार्जक. आताच आपण बघितलं सोप आणि डिटर्जंट जर आपण टाकलं पाण्यामध्ये, तर पाण्याचा आणि कपड्यांचा पृष्ठताण कमी होतो आणि त्यामुळे कपडे स्वच्छ होतात. इथे तुम्ही बघू शकता तो ब्रेक झालेला आहे. पुढील उदाहरण आहे कावीळ आजारात. कावीळ आजारात जी क्लिनिकल चाचणी करण्यात येते ती पृष्ठताणावर आधारित असते. ते कशी काय बघा. तर आपण एक टेस्ट ट्यूब घेतली, इथे आपण कंट्रोल घेतलेला आहे. तर सहजासहजी काय होतं, आपण जर सल्फर पावडर टाकली, तर ती पाण्यात सिंक होत नाही. ती बुडत नाही पाण्यात. खाली जाऊन बसत नाही. ती फ्लोट होत राहते. फ्लोट होण्याचं कारण काय? तर जे युरिन असतं, ते युरिन सॅम्पल सरफेस टेन्शन असतं त्याच्यामुळे आणि युरिन सॅम्पलमध्ये जे सरफेस टेन्शन असतं, ते त्या सल्फर पावडरला बुडू देत नाही. पण जर
एखाद्या व्यक्तीला कावीळ झाला असेल, तर त्याच्या शरीरात बाईल सॉल्ट्स वाढत असतात. बाईल सॉल्ट्स वाढल्यामुळे काय होतं, की त्या युरिनची पृष्ठताण युरिनचं जे पृष्ठताण आहे किंवा सरफेस टेन्शन आहे ते ब्रेक व्हायला लागतं. ते ब्रेक झाल्यामुळे काय होतं, सल्फर पावडर जर आपण टाकली तर ती लगेचच येऊन खाली डिपॉझिट व्हायला लागते. ती सिंक व्हायला लागते आणि ती डिपॉझिट होण्याचं कारण म्हणजे काय? तर त्या व्यक्तीच्या शरीरात बाईल सॉल्ट वाढलेत म्हणजेच बाईल सॉल्ट वाढलेत म्हणजेच त्या व्यक्तीला कावीळ झालेला आहे. म्हणजेच आपण पृष्ठताणाच्या प्रिन्सिपलवर आधारित ही क्लिनिकल चाचणी करू शकत असतो. पुढील आहे औषधांचा पृष्ठताण पाण्यापेक्षा कमी असतो आणि तो कमी असल्यामुळे आपण जखमा स्वच्छ करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करत असतो. कोणाचा? औषधांचा. औषध असे की ज्यांचा पृष्ठताण पाण्यापेक्षा कमी आहे. म्हणजे ते लगेचच जाऊन तिथे ॲक्शन करतील. पाण्यावर असणाऱ्या पृष्ठताणामुळे काही लहान किडे त्यावर चालू शकत असतात. आपण आताच बघितलं होतं डासांचं उदाहरण. ते अंडीही घालू शकत असतात. कशामुळे? तर सरफेस टेन्शनमुळे आणि हे कीटक त्याच्यावर चालून जातंय. का चालून जातंय? कारण सरफेस टेन्शन असल्यामुळे. आता काही विशिष्ट द्रव आणि त्यांचा पृष्ठताण दिलाय. वेगवेगळ्या तापमानाला ते वेगवेगळा पृष्ठताण दाखवत असतात. तर ऑक्सिजन 13.2 -183 डिग्री सेल्सियसला, हेलियम 0.23 -270 डिग्री सेल्सियसला, पाणी 72.720 डिग्री सेल्सियसला, इथेनॉल 20 डिग्री सेल्सियस, सोडियम क्लोराईड 114 20 डिग्री सेल्सियस, पारा 435.5 20 डिग्री सेल्सियसला. आता आपण यानंतरचा द्रवाचा गुणधर्म बघणार आहोत, केशाकर्षण क्रिया. तर द्रव पदार्थातील अणू किंवा रेणू हे सभोवतालच्या भागांकडे आकर्षित होत असतात. याला ॲडेजन म्हणतात. तर कोहेजन आणि ॲडेजन हे दोन्ही वेगवेगळे गुणधर्म आहेत. कोहेजनमध्ये आपण काय बघितलं? ते सर्व मॉलिक्युल्स एकमेकांना एकमेकांकडे खेचतायत. त्यांच्यात जे आकर्षण बल आहे त्याला आपण म्हणू शकतो कोहेजन. ॲडेजन म्हणजे काय? तर हे अणू, रेणू कडाकडे त्या ज्या भांड्यात आपण त्यांना ओतलंय त्याच्या कडाकडे जाण्याचा जो प्रयत्न करतायत किंवा जो गुणधर्म दाखवत असतात त्याला आपण ॲडेजन म्हणत असतो. तर केशाकर्षण क्रिया ही द्रवाच्या ॲडेजन क्षमतेवर अवलंबून असते. ज्या द्रवाची ॲडेजन क्षमता जास्त असते तो द्रव ज्या भांड्यात आपण टाकलेला आहे त्याच्या कडांकडे जाईल. बघा तुम्ही इथे बघू शकतात आपण 2 टेस्ट ट्यूब घेतलेल्या आहेत. ही आणखीन नॅरो टेस्ट ट्यूब घेतली आपण आणि पाणी घेतलेलं आहे. तर पाणी द्रवाच्या भांड्याच्या कडांकडे जातंय. पाणी हे द्रव कडांकडे जातंय बघा. इथे जातंय, इथेही जातंय. तर हा गुणधर्म कशामुळे आहे? तर त्याच्या ॲडेजन क्षमतेवर. ज्याची ॲडेजन क्षमता जास्त असेल तो कडांकडे जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल. ओके. तर केशाकर्षण क्रिया ही भांड्यांपेक्षा परीक्षानळीत जास्त सुलभरित्या आपण बघू शकतो. का? म्हणजे तिला लवकरात लवकर ते कडांपर्यंत पोहोचतील आणि आपल्याला लवकरात लवकर ते बघायला मिळेल आणि मग नंतर ते वर जाण्याचा प्रयत्न करतात कडां थ्रू. ठीक आहे. तर आपल्याला परीक्षा नळीतच आपण इथे बघू शकतो 2 परीक्षा नळ्या जर आपण घेतल्या त्या मानाने ही जरा रुंद आहे आणि ही अरुंद आहे. तर अरुंद भागात आपल्याला ते लवकर बघायला मिळू शकतं. ठीक आहे. वस्तूचा भाग जेवढा अरुंद तेवढी द्रवाची ॲडेजन क्षमता जास्त असेल. इथे तुम्ही बघू शकतात. आपण जर हा पाण्याचा मॉलिक्यूल बघितला तर तो हे जे बाण आहे त्याच्याद्वारे आपण दर्शवतोय त्याची कडांकडे जाण्याची कॅपॅसिटी म्हणजेच त्यांची ॲडेजन क्षमता. ॲडेजन क्षमतेमुळे ते कडांकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. आणि परीक्षा नळी जर आपण एखाद्या द्रवाने भरली तर तो परीक्षा नळीच्या कडांकडे पसरेल, वरच्या दिशेने जाईल आणि मग आपल्याला बघा असा साधारणतः यू शेप मिळतोय. याला वक्र म्हणतात आणि वैज्ञानिक भाषेत त्याला मिनिस्कस म्हणत असतात. तर मिनिस्कस आपल्याला आढळून येण्याचं कारण म्हणजेच त्यांची कडांकडे जाण्याची क्षमता. तर आपल्याला इथे अंतर्गोल मिनिस्कस बघायला मिळतोय. जनरली पाण्याच्या बाबतीत आपल्याला अंतर्गोल मेनिस्कस बघायला मिळत असतो. वरच्या दिशेने झालेला वक्र भाग हा बहिर्गोल मेनिस्कस दाखवत असतो. तर बहिर्गोल मेनिस्कस इथे जर आपण पारा घेतला तर पाऱ्यामध्ये आपल्याला बहिर्गोल मेनिस्कस दिसून येतो. बहिर्गोल मेनिस्कस दिसण्याचे किंवा मिळण्याचे कारण काय? तर पाऱ्यामध्ये ॲडेजनपेक्षा कोहेजन बल जास्त असते. कोहेजन बल आपलं याच्या अगोदर झालंय म्हणजे ते एकमेकांकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यातील असलेले मॉलिक्युल्स पाऱ्यामधले त्याच्यामुळे आपल्याला जो मेनिस्कस मिळेल तो मात्र आपल्याला वरच्या भागाने दिसून असतो, ज्याला आपण कॉन्व्हेक्स मेनिस्कस म्हणत असतो किंवा विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट माइंड्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत ऑफलाईन बॅचेस पुणे येथे. तर कंबाईन प्री 2024 आणि एम-पी-एस-सी राज्यसेवा मेन्स 2024 यासाठी पुणे येथे सर्वोत्तम मार्गदर्शकांच्या सोबत पहिल्यांदाच ऑफलाईन कंबाईन 2024 साठीची अंतिम तयारी करण्यासाठी आपण त्याच्यात ॲडमिशन करू शकतात, ॲडमिशन घेऊ शकतात. आजच आपला प्रवेश निश्चित करा. ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ब्राईट माइंड्स हे आपलं ॲप आहे. ते डाउनलोड करू शकतात आणि लवकरात लवकर आपली सीट बुक करा. लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत. थँक यू.